लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 7 जानेवारीच्या भागामध्ये पार्थ जीवा दोघेही मंदिरात निघालेलेच असतात. तेव्हा इकडे तिकडे जीवाची नजर काव्याला शोधत असते. तर पार्थ त्याला विचारतो की नक्की कुठे पाहतोयस रे? त्यावरती जीवा उत्तर देता देताच त्याचा पाय ठेचकाळतो आणि तो खालतीच पडतो. पार्थ घाबरतो आणि म्हणतो की एक मिनिट जीवा, अरे नक्की चाललंय तरी काय तुझं सकाळपासून? त्यावरती जीवा उत्तर देतो की क्युरिओसिटी. पार्थ विचारतो की कसली क्युरिओसिटी? तेव्हा जीवा म्हणतो की या मंदिराचं महात्म्य खरंच खूप मोठं आहे. म्हणजे आपण जे मागतो ते लगोलग कसं पूर्ण होत असेल? मी तर असंही ऐकलंय की आपण ज्या जोडीदारासोबत इथे येऊन दर्शन घेतो तर त्यांचं लग्न हे होतंच म्हणे. पार्थला हे सगळं जरा अजबच वाटत असतं की जीवाने एवढी सगळी माहिती का काढली असावी आणि तो त्याबद्दल प्रश्नही विचारतो की एक मिनिट, सकाळपासून तुम्हाला त्याचंच महात्म्य सांगतोय, पाठ झालं मला सगळं ते. जेव्हा तिथे पार्थला गोड बोलून गंडवण्याच्या प्रयत्नातच असतो. तो म्हणतो की दादा, अरे हे सगळं नक्की कसं घडतं हेच तर मला पाहायचं आहे ना, क्युरिओसिटी. त्यावरती पार्थ त्याला कसाबसा तरी उठवतो. तर पार्थ पुढे जातो. तेव्हा जीवा म्हणतो की अरे हे राहिलं. तेव्हा पार्थ म्हणतो की हे म्हणजे? तर जीवा सांगतो की अरे फुलं राहिलेत ना. आता पार्थ त्याला म्हणतो की वरती मिळतील चल, आणि तो निघून जातो. परंतु जीवा प्रचंड काव्याला घाबरून गेलेला असतो. तो म्हणतो की आता मला दिलेलं जॅकेट तू घातलं आहेस दादा, परंतु हे जर का त्या देवीला कळलं तर मग माझा ती जीवच घेईल. आणि घाबरलेल्या जीवाला ज्यावेळी पार्थ हाक मारतो तेव्हा तो डचकतो आणि आलो म्हणत त्याच्यासोबत जातो. इकडे नंदिनीच्या लक्षात येतं की फुलंच परडीमध्ये दिलेली नाही आहेत. तेव्हा नंदिनी म्हणते की अगं फुलंच नाही आहेत. त्यावर ती काव्या म्हणते की बरं झालं. नंदिनी आश्चर्याने तिच्याकडे पाहते तेव्हा काव्या म्हणते की नाही नाही, असं कसं झालं? त्याने फुलं दिली नाहीत म्हणजे? ताई तू एक काम कर, तू पुढे जा, मी त्याच्याकडून फुलं घेऊन येते. असं म्हणत काव्या तेथून सटकते, कारण तिला जीवाला शोधायचं असतं. तर इकडे रम्याची नजर देखील पार्थला शोधत असते. पार्थ अजून कसा मंदिरात पोहोचला नाहीये याचा ती विचार करत असते. इकडे जीवाने फक्त परडीमध्ये फुलंच घेतलेली असतात. तो ज्यावेळी पार्थकडे येतो आणि म्हणतो की चल, त्यावरती पार्थ त्याला विचारतो की हे काय, फक्त फुलंच? तर जेव्हा म्हणतो की आणखीन काही घ्यायचं असतं का? त्यावरती पार्थ त्याला समजावतो की अरे नारळ, साखरफुटाणे काही नको का? आता एवढ्या लांब दर्शनासाठी आलो आहोत म्हटल्यानंतर घरी प्रसाद न्यायला नको आहे का? तेव्हा जीवा म्हणतो की थांब मी घेऊन येतो. त्यावरती पार्थ त्याला थांबवतो आणि म्हणतो की राहू देत, अजून काहीतरी विसरशील. तू मंदिरात जा, तोपर्यंत मीच घेतो. आणि ज्यावेळी जीवा मंदिरात निघालेला असतो नेमकं रम्याची नजर त्याच्यावरती पडते. आणि रम्या तिथे विचार करते की जीवा म्हणजे पार्थ देखील इथेच कुठेतरी असावा. तर इकडे काव्या ज्यावेळी फुले घ्यायला आलेली असते तिची नजर देखील जीवाला शोधत असते. आणि नेमकं तिथे तिला तिनं दिलेलं जॅकेट दिसतं आणि तिला वाटतं की जीवाच असावा. आणि खूप खुश होत काव्या धावतच गर्दीमध्ये वाट काढत ती तिच्या जीवापर्यंत पोहोचते. परंतु ज्यावेळी तो पार्थ असल्याचं तिला कळतं तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो. पार्थ तिथे विचारतो की तुम्ही इथे? आणि काव्या अगदी सुन्नच होते. काव्याला आता कळत नसतं की हे जॅकेट ते जीवाला दिलं होतं, पार्थने कसं घातलं? तर पार्थ तिला विचारतो की तुम्ही जी वरून काहीतरी बोलत होतात ना? त्यावरती काव्या पटकन शब्द पालटते आणि ती म्हणते की जी, पार्थची. काय आहे ना, आमच्या नंदिनी ताईनं आम्हाला सक्त बजावलं आहे की मी आणि आरुषीने तुम्हाला रिस्पेक्टने बोलायचं आहे. त्यामुळे आमची काही तिच्यापासून सुटका नाही आहे ना. त्यावरती पार्थला हसू येतं. आता काव्या विचार करते की मी एवढं प्रेमाने दिलेले जॅकेट त्याने भावाला देऊन टाकलं. आणि तिथे पार्थही विचार करतो की ही तर ओढणी मी नंदिनीला दिली होती, ही हिच्याकडे कशी? आता दोघांच्या बाबतीत गैरसमज होतो. तर पार्थ तिथे काव्याला विचारतो की तुम्ही काही घेण्यासाठी आला आहात का? त्यावरती काव्या म्हणते की फुलं घेण्यासाठी आले आहे. त्यानंतर राहिलेली फुलं ती त्या दादांकडून घेते आणि दोघेही मंदिरात आतमध्ये यायला निघतात. दोघांचेही चेहरे फार उतरलेले असतात, कारण तिथे त्यांनी त्यांच्या लाईफ पार्टनरसाठी जे काही गिफ्ट दिलेले असतात ते नेमके अदलाबदली झालेले असतात. त्यामुळे दोघांचाही मूड हा भासतो. तर इकडे ज्यावेळी जेव्हा मंदिरात प्रवेश करणार नेमकं त्याच वेळेस नंदिनीचं लक्ष त्याच्यावरती जातं. नंदिनी पटकन येते आणि विचारते की तुम्ही इथे? त्यावरती जीवाही म्हणतो की तुम्ही इथे? नंदिनी खूप खुश होते आणि म्हणते की काय योगायोग आहे, अचानकपणे आपली भेट झाली. तुम्ही पार्थचे भाऊ जीवा आहात ना? त्यावरती जीवा म्हणतो की हो हो. आणि तो विचारतो की तू एकटीच आली आहेस, तुझ्याबरोबर कोणी आलेलं नाही आहे का?
आता जीवाला काव्य हवे असते आणि त्यानंतर जीवा अचानकपणे नंदिनीची माफी मागतो. नंदिनीला कळत नाही की याचं चुकले तरी काय. तेव्हा जीवा त्याची चूक तिला दाखवतो की नाही म्हणजे मी तुमच्याशी आहोजाहो बोलायला हवं ना, माफ करा वहिनी. त्यावरती नंदिनी हसते आणि म्हणते की काही गरज नाही आहे, तुला नावाने फक्त मला हाक मारली तरी चालेल. त्यावरती जीवा आणि नंदिनी छान गप्पा मारत असतात. तर जीवा म्हणतो की हो, म्हणजे असं आहोजाहो म्हटलं की किती असं परकं वाटतं ना, परंतु जर नावाने हाक मारायचं म्हटलं तर किती फ्रेंडली वाटतं ना. त्यावरती नंदिनी म्हणते की हो, मला देखील असंच नावाने हाक मारलेलंच आवडतं. आता नियतीने ज्या 2 जोड्यांची जन्माची गाठ बांधून ठेवलेली असते, नेमकं त्या 2 जोड्या मंदिरामध्ये एकत्र भेटलेले असतात. त्यानंतर जीवा नंदिनीशी हातमिळवणी करतो आणि तिच्याशी फ्रेंडशिप देखील. तर तो मुद्दामच विचारतो की मी एकटा आलेलो नाही आहे, नाही म्हणजे माझ्यासोबत पार्थदादा देखील आलाय, परंतु तुम्ही एकट्याच आला आहात का? त्यावरती नंदिनी म्हणते की नाही, माझी छोटी बहीण काव्य आली आहे ना माझ्यासोबत. तेव्हा जीवा नाटकं करत म्हणतो की अच्छा, म्हणजे त्यांचं नाव काव्य आहे का? म्हणजे मी तुमच्या घरी एकदाच आलो होतो ना, त्यामुळे माहीत नाही आहे मला. आता लक्षात ठेवेन मी. इतक्यातच काव्या पार्थला घेऊन आलेली असते आणि तिथे आता पार्थ ज्यावेळी नंदिनीला समोर पाहतो तेव्हा तो खूप खुश झालेला असतो. तर मुद्दामच जीवा म्हणतो की वा, काय योगायोग आहे ना, म्हणजे अचानकपणे आपली भेट घडली. आता चौघेही छान हसत गप्पा मारत असतात. नेमकी रम्याची नजर त्या चौघांवरती पडते आणि पाहता क्षणी रम्या खूप खुश होऊन जाते. आता ती विचार करते की चला, पार्थसोबत जोडीने दर्शन घेतलं की आमची जन्माची जोडी पक्की होईल. परंतु त्यावेळी ती विचार करते, या 2 मुली त्यांच्याशी बोलतायत, त्या नक्की आहेत तरी कोण? आणि नंदिनीवरती नजर पडता क्षणी रम्याच्या डोक्यात ट्यूब पेटते आणि ती विचार करते की ही नंदिनी तर नाही आहे ना? नाही म्हणजे वागण्या बोलण्यावरून तर साधी सिंपल आहे, म्हणजे तीच असावी. आणि धक्का बसलेली रम्या विचारात पडते की पार्थने नंदिनीला फोन करून घेतला आहे आणि फटक्यात तिला गुरुजींचं ते बोलणं आठवतं की जोडीने जर गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं तर ती जोडी जन्माला जाते म्हणे. आणि रम्याच्या पायाखालची आता जमीनच हादरलेली असते. जर पार्थने नंदिनीसोबत देवाचं दर्शन घेतलं तर त्यांची आयुष्याची दोर ही कायमची बांधली जाईल आणि रम्या मग काहीच करू शकणार नाही, अशी तिच्या मनात भीती बसते. तर पार्थ नंदिनीला भेटून खूपच खुश झालेला असतो. तो म्हणतो की काय योगायोग आहे ना, म्हणजे असं एकाच टायमिंगला आपण चौघेही एकत्र कसे काय भेटलो. त्यावरती काव्या मुद्दामच म्हणते की गणपती बाप्पाचीच इच्छा आहे असंच म्हणावं लागेल ना. आणि मुद्दाम पार्थचं कौतुक करत ती म्हणते की तुमचं जॅकेट ना खरंच खूप जास्त क्लाशी आहे हा. आणि जीवाकडे अगदी रागाने मार्क म्हशीसारखी ती बघत असते. जीवा आता जाम अडकलेला असतो. काव्या त्याचं पुन्हा चेंदामेंदा करेल ते त्याला चांगलंच माहिती असतं. आणि तिथे आता जीवाची चांगलीच वाट लागलेली असते. नंदिनी खुणवून पार्थला स्कार्फसाठी सॉरी म्हणते, कारण नेमकं ती ओढणी पार्थने प्रेमाने गिफ्ट केली होती आणि ती काव्याने घातलेली असते. आता रम्या घारीसारखी त्या चौघांवरती नजर ठेवून असते. रम्याची नुसती चिडचिड होत असते. ती देवासाठी वाहायला आणलेली फुलं अगदी हातामध्ये जोराची चुरगळत संताप व्यक्त करत असते की नंदिनी तीच असणार आहे, बोलण्या वागण्यावरून तीच वाटते आहे. आधी हिच्या बाबांमुळे माझ्या बाबांचा मृत्यू झाला आणि आता हिच्यामुळे माझ्या प्रेमाचा मृत्यू होतो आहे. इकडे विक्रम वसुंधरामध्ये गैरसमजाचा निखारा पसरलेला असतो. कारण विक्रम वसुंधराने श्राप देता क्षणी मोठ्या धक्क्यात असतो आणि चिडलेला विक्रम तिथे वसुंधरावरतीच ओरडतो की धमकी देतेस मला? तू मला धमकी देतेस ताई? अगं त्यात धनंजयला देखील हे लग्न करू नकोस असं धमकावूनच आली होतीस ना. आता वसुंधरा तर त्याबद्दल काहीच माहिती नाहीये, परंतु हे सगळं गुपचूप मंजुषाने केलं होतं. आता इकडे या दोन्ही भावंडांमध्ये त्याबद्दल मोठा गैरसमज निर्माण होतो. कारण विक्रमला वाटत असतं की हे सगळं वसुंधरानेच घडवून आणलं असावं, परंतु वसुंधराला तर दूर दूर तक याचा अंदाज देखील नसतो. वसुंधरा तिथे विक्रमला समजावते की अरे, त्याचं तोंड बघायची देखील माझी इच्छा नाहीये आणि त्याच्याशी जाऊन मी हे सगळं बोलेन. तेव्हा विक्रम ऐकून घेण्याच्या मनस्थितीतही नसतो. तो तिच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो की हक्काने 2 कानफाडात लगाव माझ्या, परंतु हे सगळं असं करू नकोस हा. तेव्हा चिडलेली वसुंधरा ही धनंजयवरतीच आरोप करते. ती म्हणते, अरे 1 नंबरचा खोटारडा आहे तो, मी असं काहीच केलेलं नाहीये. अरे धनंजय माझ्यासाठी कुणीच नाहीये. तो माझ्या समोर यायला देखील किती घाबरतो, कारण त्याच्या मनात पाप आहे. विक्रम, तू सक्का भाऊ आहेस ना रे माझा,
मग माझ्याशी वैऱ्यासारखा का वागतोय, असं चिडलेली वसुंधरा उलट विक्रमला विचारते. पुढे चिडलेली वसुंधरा विक्रमला धमकावायला लागते आणि ती म्हणते की माझ्या मुलीच्या सुखावरती विजर टाकून तुझ्या मुलाच्या सुखाची बाग फुलवायची आहे ना तुला. परंतु लक्षात ठेव विक्रम, हे सगळं मी कधीच होऊ देणार नाहीये. वसुंधराच्या मनामध्ये विक्रमविषयी देखील खूप संताप होत असतो. तिच्या मनामध्ये खूप राग असतो आणि ती तोच राग त्याच्या समोर व्यक्त करत असते. ती म्हणते की एक आई म्हणून मी माझ्या लेकीसाठी पदर पसरला होता. त्यात फुलाच्या सुखाचं दान तू टाकू शकला असतात विक्रम, परंतु तू त्यामध्ये तुच्छतेचे निखारे टाकलेत. आता रागाच्या भरामध्ये आपण नक्की काय बोलून बसतो आहोत हे वसुंधराला जराही भान राहत नाही. विक्रमच्या तोंडावरती ती त्यांच्या घराण्याला श्राप देते की या आईच्या तळतळाट लागेल तुम्हाला आणि त्या तळतळाटाने तुमचं सगळं कसं उद्ध्वस्त झालं तर पुन्हा मला सांगू नका. याच्याशी माझा काडीचाही संबंध नसेल, हे स्वतःच्या मनावरती कोरून ठेव विक्रम, असं म्हणत धमकी देत वसुंधरा तडकपणे त्यातून निघून जाते. आता विक्रम खूप मोठ्या धक्क्यात असतो. वसुंधराने दिलेला श्राप त्याच्या जिव्हारी लागलेला असतो. इकडे ते चौघेही ज्यावेळी छान आनंदाने एकमेकांशी हसून गप्पा मारत असतात, नेमकं रम्या त्यांच्यामध्ये खोडा घालायला येतेच. ज्यावेळी रम्या आलेली असते, रम्याला पाहता क्षणी तिथे जीवा चुकून बोलून जातो की हा खराच योगायोग आहे. तेव्हा तिथे ते तिघेही त्याला विचारतात की म्हणजे. तर आता जीवा चाचपडलेला असतो, थोडासा भितरलेला असतो. चुकून तो तसं बोलून जातो कारण या सगळ्या भेटीचा घाट तर त्या दोघांनीच घातलेला असतो. त्यावेळी काव्य त्याच्याकडे रागाने पाहत असते. तर जीवा म्हणतो की हा गूढ योगायोग आहे आणि तो रम्याला विचारतो की तू कशी काय इथे. त्यावरती मुद्दाम रम्या पार्थकडे एकटक प्रेमाने पाहत म्हणते की कोणी ना कोणी काही ना काही इथे मागायलाच आलं असेल ना, मी देखील देवाकडे तेच मागणं मागायला आले आहे. आणि ती मुद्दामच नंदिनीला म्हणते की नाही म्हणजे तुम्हीच सर्वजण इथे देवाकडे काही ना काही मागणं मागायलाच आलं असाल ना. मग माझी ही इच्छा मला पूर्ण करायची आहे. या मंदिराबद्दल मी खूप ऐकलं होतं की हे जागृत देवस्थान आहे, आपण जे मागेल ते पूर्ण होतं. आणि मुद्दाम ती पुन्हा पार्थकडे पाहत म्हणते की आता बघूयात नक्की कोणाच्या किती आणि कोणत्या इच्छा पूर्ण होत आहेत ते. परंतु नंदिनी काव्या या दोघींनीही रम्याला ओळखलेलंच नसतं. तर नंदिनी विचारते की या कोण आहेत. तेव्हा पार्थ ओळख करून देतो की ही रम्या माझ्या आत्यांची मुलगी, आमची जॉईंट फॅमिली आहे ना, लहानपणापासून आम्ही एकत्रच राहतो. तेव्हा नंदिनी रम्या दोघीही हात मिळवणी करत एकमेकींची भेट घेतात आणि एकमेकींची नावंही एकमेकींना सांगतात. रम्या तिथे काव्याची देखील भेट घेते. रम्या म्हणते की पार्थने मला काही सांगितलं नाही, परंतु तुला बघता क्षणी मी ओळखलं की तूच नंदिनी असणार आहेस. पार्थ थोडासा घाबरलेलाच असतो. नंदिनी तिथे आता खुलासा करते की काय योगायोग आहे ना, म्हणजे अचानकच सगळे भेटले आहेत. तेव्हा रम्याला विश्वासच बसत नसतो. काव्या म्हणते की हो ना, अचानकच आपण सगळे एकदम भेटलो, आता या देखील आपल्याला भेटल्या आहेत. तेव्हा रम्या मुद्दाम तो विषय टाळते आणि म्हणते की चला आपण देवाचं दर्शन घेऊन येऊयात का. तेव्हा ते पाचही जण आता गणपती बाप्पाकडे देवाचं दर्शन घ्यायला जातात आणि जात असताना रम्याला गुरुजींचं बोलणं पुन्हा पुन्हा आठवतं. रम्याला काहीही करून ही संधी वाया घालवायची नसते. तिला पार्थसोबत गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन त्यांच्या जन्माची जोडी आता पक्की करायची असते. तर तोचपर्यंत इकडे विक्रम मात्र वसुंधराच्या बोलण्याने पूर्णपणे हलून गेलेला असतो आणि धक्क्याने तो खालती पेडवरतीच बसतो. आता विचार करतो की असं कसं काय बोलू शकतो ताई, म्हणजे एकमेकांची वैरी असल्यासारखं बोलत होती ती माझ्याशी, हे मला अजिबात सहन झालं नाहीये. इतक्यात मानिनी येते आणि जेव्हा मानिनी विक्रमच्या डोळ्यात अश्रू पाहते तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो. ती त्याच्या जवळ जाते आणि त्याचं सांत्वन करत विचारते की अहो नक्की झालंय तरी काय, काय तुम्हाला सहन होत नाहीये. तेव्हा विक्रम देखील आता खूप चिडलेला असतो. विक्रम मानिनीला म्हणतो की ही वसुताई, हिचं वागणं ना मला हल्ली सहनच होत नाहीये. अशी वागते आहे माझ्याशी जणू काही आम्ही एकमेकांचे वैरीच आहोत, कधी भाऊ बहीण नव्हतोच. आता मानिनीला कळत नसतं की या दोन्ही भावंडांमध्ये नक्की झाले तरी काय. विक्रम आता पूर्णपणे कोसळून गेलेला असतो. विक्रमचा नुसता संताप होत असतो. बिचारा रडतच मानिनीला सगळं सांगतो की अगं रम्या आणि पार्थ या दोघांनी एकत्र यावं असं जरी तिला वाटत असलं तरी आपल्या पार्थने तशा दृष्टीने तिच्याकडे कधी बघितलं देखील नाहीये आणि दोघेही एकाच वयाचे आहेत. त्यामुळे त्या दोघांमध्ये फक्त मैत्री आहे. परंतु हिला काही समजूनच घ्यायचं नाहीये मानिनी. ही सगळं स्वतःच खरं करायला निघाली आहे आणि त्या
ती मला म्हणाली की एका आईचा तळतळाट लागेल. असं कसं काय बोलू शकते ती? अगं एकाच आईच्या पोटी जन्म घेतला आहे ना मी. मग आपल्याच भावाचं वाटोळं करण्यावरती ही कशी टपून बसू शकते? असं म्हणत विक्रम तिथे आता ढसाढसा रडायलाच लागतो. मानिनीला त्याची अवस्था आता पाहवत नसते. मानिनी पटकन उठते आणि विक्रमसाठी पाणी घेऊन येते. तेव्हा मानिनी विक्रमला म्हणते, मला देखील याच गोष्टीची भीती वाटत होती. तेव्हा विक्रम चिडतो आणि तो म्हणतो, अगं परंतु ही कसली जबरदस्ती आहे मानिनी? काय आपण तिच्या तालावरती नाचायचं आहे का? अगं जी मुलगी मला आवडली, जी मुलगी पार्थला आवडली, तिच्याशीच मी पार्थचं लग्न लावून देणार ना. परंतु रम्याची त्याचं लग्न होऊ शकतं का? आणि हीच गोष्ट ही समजून का घेत नाहीये? का मनात आडी धरून बसले आहे? असं म्हणत बिचारा कोसळलेला विक्रम तिथे मानिनीला विचारतो की माझं काही चुकतं आहे का ग मानिनी? तेव्हा मानिनी म्हणते की तुमचं काहीच चुकत नाहीये. ती त्याचं सांत्वन करत त्याला धीर देण्याचा प्रयत्न करते. ती त्याला शांतपणे खालती बसवते. तर पुढे विक्रम निर्दयी वसुंधराबद्दल म्हणतो की अगं ही बहीण आहे ना माझी, मोठी बहीण. भावाबद्दल असं कसं काय बोलू शकते? श्राप कशी काय देऊ शकते ती मला? आणि याच एका गोष्टीने तो संपूर्णपणे हादरलेला असतो. तेव्हा मानिनी त्याला समजावते की यावेळी तरी तुम्ही त्यांच्याशी काही बोलायला जाऊच नका. सर्वांची डोकी एकदमच गरम झाले आहेत. त्याने फक्त आणि फक्त त्रासच होऊ शकतो. आणि मानिनी तिथे विक्रमला पाणी पाजते आणि त्याचा आधार बनत त्याला धीर देते. ती त्याला शांत करते. तर तोचपर्यंत इकडे नियतीने जे काही ठरवलं आहे त्यामध्ये रम्या बाधा आणण्याचा प्रयत्न करत असते. आणि रम्याचा आता मंदिरामध्ये चांगली तोंडघशी आपटणार असते. कारण ज्यावेळी पार्थ, नंदिनी, जीवा, काव्या चौघेही लाईनमध्ये उभा राहून देवाचं दर्शन घ्यायला निघालेले असतात, नेमकं रम्या कसं तरी वाट काढत त्या गर्दीतून पुढे येते. आणि ज्यावेळी ती पुढे येते तेव्हा काव्याला बाजूला सारून ती नंदिनी पार्थच्या मध्ये येते आणि मुद्दामच ती नंदिनीला जोराचा धक्का देते. आता ज्यावेळी तिने धक्का दिलेला असतो नेमकं नंदिनी आता खालती पडणार. जीवा कसाबसा तरी तिला सावरतो. वेळीच नंदिनीला जीवाने वाचवलेलं असतं. आता तिथे गर्दी इतकी झालेली असते की रम्याच्या एका चुकीने तिथे अचानकपणे सर्वजण धक्काबुक्कीच करायला लागतात आणि मंदिरामध्ये दर्शन घेणंही अवघड झालेलं असतं. आता रम्या मोठा मूर्खपणा करत नियतीने आखलेल्या परिक्रमेत बाधा आणण्याचा प्रयत्न करत असते. परंतु रम्या स्वतःच आता मागे फेकली जाते. आणि ज्यावेळी तिने नंदिनीला ढकललेलं असतं तेव्हा धक्काबुक्कीमध्ये तिथे नेमकी काव्या पुढे येते आणि पार्थसोबत काव्या राहते आणि जीवासोबत नंदिनी. नियतीने ज्या जोड्या आखलेल्या असतात, ज्यांची जन्मगाठ बांधली गेलेली असते, नेमकं त्याच जोड्या एकत्र आलेल्या असतात. आता एकत्र आलेल्या जोड्या एकमेकांसोबत ज्यावेळी गणपती बाप्पाचं दर्शन घेत असतात त्यावेळी रम्या पूर्ण तोंडावरच आपटलेली असते. कारण जीवा, नंदिनी दोघे एकत्र दर्शन घेत असतात. त्यांच्यामध्ये काव्य असते, त्यांच्यामध्ये रम्या असते आणि एकीकडच्या बाजूला पार्थ, काव्या दोघेही देवाचं दर्शन घेत असतात. आता नियतीने ज्या जोड्या एकत्र आणण्यासाठी घाट घातला आहे नेमकं तेच इथे घडलेलं असतं. रम्या मनोमन विचार करते की जाऊ देत, मला पार्थसोबत जरी दर्शन घेता आलं नसतं तरी देखील नंदिनीला मी दूर चालला आहे. परंतु नेमकं त्याच्या भलतंच काहीतरी घडणार असतं जे नियतीने स्वतः ठरवलं आहे. तर मूर्ख रम्याला वाटत असतं की तिने पार्थ नंदिनीची जोडी फोडली आहे. परंतु जे घडणार आहे तेच प्रत्यक्षात इथे देवाने दाखवून दिलेलं असतं. तर जेव्हा मनोमन देवाकडे प्रार्थना करत असतो की पार्थदादाच्या लग्नानंतर माझ्या आणि काव्याच्या लग्नाची सनई वाजू देत देवा, तेव्हा काव्यही तिथे मनोमन प्रार्थना करते की देवा माझी UPSCमध्ये छान रँकिंग येऊ दे. आणि हो, आमचं प्रेम तर तुला माहितीच आहे, जीवासोबत माझं लग्न लवकरच होऊ देत. तेव्हा नंदिनीही देवाकडे प्रार्थना करते की आयुष्याची एक नवीन सुरुवात करते आहे देवा. आता नाती वगैरे सगळी बदलणार आहेत, परंतु ती नाती माझ्या हातून जपली जावीत यासाठी बळ दे. पार्थ देखील देवाकडे प्रार्थना करतो की देवा माझ्या घरातल्या सगळ्यांना सुखी ठेव आणि माझं आणि नंदिनीचं लग्न आता लवकरच होऊ देत आणि आमचा संसार देखील तितकाच सुखाचा होऊ देत. आणि त्यानंतर रम्या देखील आता देवाकडे मागणं मागणार असते. देवा मी आत्ता जरी पार्थच्या मागे उभे असले तरी देखील माझं लग्न त्याच्याशीच होऊ देत आणि आता सगळं तुझ्या हातात आहे. माझं पार्थचं लग्न झालं तर जोडीने येऊन आम्ही मंदिरात 21 नारळाचं तोरण बांधू. असं तिथे प्रार्थना करत रम्या जाम खुश असते.
तर आजचा हा भाग इथे संपतोय मित्रांनो. पुढे आपण पाहणार आहोत जीवाने काव्याला एका फार्म हाऊसवरती आणलेलं असतं. तेव्हा काव्या त्याला विचारते की आपण नक्की सगळं बरोबर वागतोय ना. त्यावरती जीवा म्हणतो की घाबरू नकोच तर इकडे दीपक हा नंदिनीवरील प्रेमाची कबुली द्यायला सज्ज झालेला असतो. तर ज्यावेळी तो हातात गुलाब घेऊन म्हणतो की मी आज माझ्या प्रेमाची कबुली तुला नक्की देईल नंदिनी, आय लव्ह यू असं म्हणत आता तिथे तो प्रेम व्यक्त करणार त्याची प्रॅक्टिस करत असतो. नेमकं नंदिनी येते आणि म्हणते की काहीही बोलायची गरज नाही आहे. दीपक आता खूप हादरून जातो. तर ज्यावेळी नंदिनी फोनवरती बोलत असते नेमकं तिचं नाव वसुंधराने ऐकलेलं असतं आणि वसुंधराच्या मनात काळं निर्माण होतं. ती म्हणते की अच्छा, ही आहे तर नंदिनी, माझ्या मुलीच्या प्रेमाची राख रांगोळी करायला निघालेली मुलगी. आता बघ मी तुझं काय करते असं म्हणत ती ज्यावेळी नंदिनीकडे येते तर नेमका भाग तिथे संपलेला दाखवला.